नमस्कार. वटपौर्णिमा निमित्त आज माहिती देणार आहे. तर बघा, हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास आणि पूजा करण्याचा असतो. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत साजरे केले जाते. यावर्षी 2025 मध्ये वटसावित्री पौर्णिमा 10 जून रोजी साजरी होणार आहे. वटसावित्री पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 10 जून 2025 रोजी सकाळी 11:35 सुरू होईल आणि 11 जून 2025 रोजी दुपारी 1:13 समाप्त होईल. त्यामुळे वटसावित्री व्रत 10 जून रोजी ठेवले जाईल, परंतु स्नान, दान आणि समापन विधी 11 जून रोजी केली जाईल. वटसावित्री व्रताची पूजाविधी. या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध होतात. त्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात व 16 शृंगार करतात. वट म्हणजे वड वृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करतात. त्यानंतर झाडाच्या मुळाशी जल अर्पण करून विधीपूर्वक पूजा केली जाते. तर मौलीचा धागा वट वृक्षाभोवती 7 वेळा गुंडाळला जातो आणि प्रत्येक परिक्रमेसोबत पतीच्या आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली जाते. पूजा करताना सावित्री सत्यवान यांची कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते. पूजा समारोप आरतीने केला जातो आणि नंतर सात्विक भोजनाने व्रत पार पाडले जाते. व्रतादरम्यान लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे आपण व्रत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आता माहिती बघूया. तर व्रती महिलांनी तामसिक अन्नपदार्थापासून दूर राहावे. संयम, भक्तिभाव आणि पवित्रेने व्रताचे पालन करावे. मनोभावे प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे बघा, वटसावित्री व्रताचा भोग. या दिवशी पूजेनंतर फळे, मिठाई, पुरी, हलवा आणि चणा डाळ यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या भोगामुळे शुभ फळांची प्राप्ती होते आणि घरात समृद्धी व आनंद नांदतो असा समज आहे. तर वटसावित्री व्रतमंत्र काय आहे बघा. वट संचामी ते मूल सलिलेर मृतोपमेहा यथा शाखा प्रशाखाभिर्वर्धोऽस्मि त्वं महितले तथा पुत्रेष्वच पौत्रेष्वच संपन्न कुरु मा सदा अवैधव्यचं सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते. हा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे त्या दिवशी त्याच्याने. तर बघा, आपण पुढे बघणार आहोत. या व्रताचा आपल्याला काय फायदा होणार आहे. तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. म्हणूनच विवाहित स्त्रियांनी तिच्या स्मरणार्थ हे व्रत करतात. श्रद्धा, भक्ती आणि संकल्पाने केलेल्या या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. तर या 2025 10 जून रोजी सर्वांनी या व्रताचा पूजा करण्यासाठी व जे काही नियम नियमावली ह्याच्यात सांगितलेलं आहे त्याचं तुम्ही पालन करू शकता आणि अशा प्रकारे हे व्रत तुम्ही संपन्न करू शकता. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.